Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार मित्र, आज रविवार 20 डिसेंबर 2020. इंग्रजी पाठ क्रमांक 5. इंग्रजी भाषा, उच्चार आणि मूळाक्षर. Good morning. Today being Sunday, 20 December 2020. English lesson number 5. English language, pronunciations and alphabets. सुप्रभात मित्र, मागील 4थ्या पाठात आपण इंग्रजी भाषेतील मुळाक्षरांसहित त्यांचे उच्चार, आठवड्याचे दिवस, जुळणीसहित पाहिले होते. फ्रेंड्स, in last 4th lesson of this English language, pronunciations, alphabets and spellings, we learned about the days, week with its spellings. आज आपण या 5व्या पाठात महिने पाहणार आहोत आणि अर्थातच त्यांचे उच्चार हेही पाहणार आहोत. टुडे in 5th lesson of this English language, we are going to see English language pronunciations and alphabets with spellings, days, week. In last lesson we learnt about the days and week, but in this lesson we are going to see names of the months and year. तर वर सांगितल्याप्रमाणे या पाठात 5व्या पाठात आपण महिने आणि वर्ष स्पेलिंग सहित पाहणार आहोत. पहिला महिना वर्षाचा पहिला मंथ, महिना, MONTH मंथ म्हणजे महिना. मंथ्स म्हणजे महिने, MONTHS मंथ्स म्हणजे महिने. इयर, YEAR इयर म्हणजे वर्ष. आता महिने वर्ष का म्हटलं? कारण आपण वर्षाचे महिने कोणते हे पाहणार आहोत. टुडे इन दिस 5th लेसन वी आर गोइंग टू सी मंथ, MONTH मंथ, मंथ्स, MONTHS months, year, YEAR year means वर्ष. म्हणजे एकंदरीतच व्हॉट आर द मंथ्स ऑफ द इयर म्हणजे वर्षाचे महिने कोणते. आता काही वेळेस लोक विचार द मंथ्स पण म्हणतात, ते चालतं, अगदीच गैर आहे असं नाही. पण मुख्यत्वे व्हॉट आर द मंथ्स ऑफ द इयर, जसं मागच्या पाठात आपण पाहिलं व्हॉट आर द डेज ऑफ द वीक, त्याप्रमाणे व्हॉट आर द मंथ्स ऑफ द इयर म्हणजे युजली
What are the months of the year are asked. Which are the months of the year can also be considered, but usually speaking and frankly speaking, what are the months of the year is right sentence. पहिला महिना कुठला? मराठीत आपण जानेवारी म्हणतो. व्हॉट इज द फर्स्ट मंथ ऑफ द इयर? जानेवारी. आता लक्षात घ्या, मराठीत जानेवारी म्हणतो, पण इंग्रजीत जानेवारी. जानेवारी JANUARY. इथे जानेवारी म्हणायचं नाही. JANUARY. यूला ए आल्यामुळे व अर्धा होतो. व जानेवारी जानेवारी असं लक्षात घ्या. जानेवारी. JANUARY. जानेवारी. FEBRUARY. फेब्रुवारी. मराठीत आपण फेब्रुवारी म्हणतो, पण इथे फेब्रुवारी फेब्रुवारी यूला ए आहे. आलं का लक्षात? फेब्रुवारी. मार्च MARCH. मार्च. एप्रिल APRIL. एप्रिल. मे MAY. मे. जून JUNE. जून. जुलै. मराठीत आपण जुलै म्हणतो, इंग्रजीत पण जुलै म्हणतो. इंग्रजीत जुलै म्हणतो, जुलै नाही म्हणत, जुलै. JULY. जुलै. जुलै. ऑगस्ट AUGUST. ऑगस्ट. लक्षात घ्या, स्पेलिंग थोडीशी तिरकी आहे. AUGUST. सप्टेंबर मराठीत म्हणतो आपण, मराठीत सप्टेंबर. इंग्रजीत सप्टेंबर. सप्टेंबर. आता र हा जरा अर्धवट. सप्टेंबर. SEPTEMBER. सप्टेंबर. SEPTEMBER. सप्टेंबर. नंतर आहे ऑक्टोबर. ऑक्टोबर. आता काही मराठीत लोक ऑक्टोंबर म्हणतात, पण कारण सप्टेंबर असल्यामुळे लोकांनी वाटतं वा इथेही पाहिजे म्हणून ऑक्टोंबर म्हणतात, पण ऑक्टोंबर तर चुकीचंच आहे मराठीत. पण आपण मराठीत ऑक्टोबर म्हणतो आणि इंग्रजीतही ऑक्टोबरच म्हणतो, पण त्याचं स्पेलिंग लक्षात घ्या. ऑक्टोबर. OCTOBER. OCTOBER. ऑक्टोबर. ऑक्टोबर. नोव्हेंबर. नोव्हेंबर. NOVEMBER. नोव्हेंबर. NOVEMBER. नोव्हेंबर. डिसेंबर. डिसेंबर. DECEMBER. DECEMBER. डिसेंबर. तर अशा प्रकारे हे वर्षाचे 12 महिने आहेत. दीज आर द 12 मंथ्स ऑफ द इयर. 12 मंथ्स ऑफ द इयर. अशा प्रकारे वर्षाचे 12 महिने आहेत. या सर्व स्पेलिंग्स व्यवस्थित आल्या पाहिजेत, व्यवस्थित माहिती पाहिजेत आणि चांगल्या म्हणजे स्पेलिंग महिन्याच्या चुकता कामा नये. All the spellings of every month should be learned properly. No one should forget no one should forget the spelling of any month. तर अशा प्रकारे पहा, याच्यातच मी तुमच्या उच्चारांचाही अभ्यास घेत आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि या माझ्या उच्चाराप्रमाणे तुम्ही उच्चार केलात तर चांगलं.
These are the pronunciations of the month as I uttered above. If you pronounce like me, well and good. तर आता अशा प्रकारे तुम्हाला मी वर्षाचे दिवस वर्षाचे महिने, महिन्याची नावं अक्षर जुळणीसहित आणि म्हणजेच स्पेलिंगसहित घेतलेली आहेत. त्यातच उच्चारांचाही अभ्यास झालेला आहे. तर तो उच्चारांचाही अभ्यास तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मी तुमचे उच्चार पक्के करून घेणार, पक्के होण्यासाठीच माझा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी तुम्हाला सध्या सगळं येत असलेलंच तेच घेत आहे आणि ते पक्कं झालं की मी तुमचे नेमके पाठ इंग्रजी बोलण्याचे घ्यायला लागणार आहे. पण थोडे त्याआधी अजून काही थोडेसे पाढे तुम्हाला कंटाळा येणार नसेल तर अर्थात पाढे कसे बोलायचे इंग्रजीत आणि कविता, छोट्या छोट्या कविता घेणार आहे की ज्या तुमच्या जिभेला वळण लागावं. इन नेक्स्ट लेसन्स, बिफोर आय टेक how to speak English, I will be taking tables in English, poems or rhymes, small one, and some, of course, the tables if you desire so. If you feel boring, I will not take those tables, but I think better a few tables you must learn so that your tongue will get used with it and you will be pronouncing appropriately or rather properly. So with these ones, तर आजच्या या पाठाचा 5व्या पाठात मी इथेच थांबतो. सो विथ दिस स्टडी आय स्टॉप इन दिस 5th lesson of English language. See you in next Sunday. But before that, पुढच्या रविवारी भेटू. पण तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. तेव्हा त्याची प्रतीक्षा करा. जो होमवर्क तुम्हाला शनिवारी सकाळी 10:30 ते 12:30 मध्ये पूर्ण करायचं आहे. सो बिफोर वी सी ऑन संडे, नेक्स्ट संडे, ऑन फ्रायडे इव्हनिंग in the vocabulary session, I will be going to give you homework which could be completed on Saturday in between 10:30 to 12:30 only. Till then, bye bye. Namaskar.